रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव उधळला. संगमनेर शहरात मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळण्यात रक्षक दलाला यश आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आला. 9 मे रोजी रात्री 1च्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित गस्त घालत असताना नगरपालिका गेट समोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये संशयास्पद हालचाल असल्याची माहिती मिळाली. एटीएमची लाईट बंद असल्याने रक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एटीएम मशीनच्या डिस्प्लेची तोडफोड झालेली दिसून आली. मशीनचे काही भाग खाली पडलेले होते. परिसराची पाहणी करत असताना जवळच एक संशयित युवक आढळून आला. रक्षक दलाने त्याची चौकशी करत संगमनेर पोलिसांना तात्काळ माहिती दिली. अतिरिक्त पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बँक अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी स्थापन झालेलं रक्षक दल सध्या शहरात सक्रियपणे गस्त घालत असून चोरी, संशयास्पद हालचाली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचं चित्र आहे.